माननीय ॲडव्होकेट वीरेंद्र संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवा सेना निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक सर्व युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोल्हापूर। नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। गेले किती दिवस झालं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे पंचगंगा नदी पात्रात देखील झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे। तुम्ही पाहू शकताय पंचगंगा नदीचे जे प्राचीन मंदिर आहेत ती पाण्याखाली गेले, तसेच पंचगंगाच्या आजूबाजूची जी वृक्ष आहेत ती सुद्धा पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे। पंचगंगा नदीचं पाणी देखील पात्राबाहेर पडलं आहे। समोर आलेल्या अहवालानुसार राजाराम बंधारा 39 फूट 4 इंचावर गेलाय, तर पंचगंगा इशारा पातळी 39 फूटवर गेली आहे। तसेच जिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली गेले असून जिल्ह्यातील आसपासचे जे 150हून अधिक गावे आहेत त्याचे थेट संपर्क सुद्धा तुटला आहे। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। कॅमेरामन रवींद्र बागासह मी नीता पोदार, लाईव्ह मराठी कोल्हापूर।